वेलकम टू सीसॉ किचन। आणि आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांत स्पेशल भोगीची भाजी आणि तीळ लावून बाजरीची भाकरी। तर इथे मी जेवढ्या भाज्या मिळाल्या तेवढ्या घेतलेल्या आहेत। सर्वात अगोदर आपण मसाल्यासाठी कांदा भाजायला ठेवणार आहोत। तर जसं मी स्टेप बाय स्टेप भाजी आणि भाकरी बनवणार आहे तर त्याचप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। अशा प्रकारे गॅसवरती कांदा मी भाजून घेणार आहे। तर इथे मी भाज्यांची पूर्वतयारी केली होती। तर जेवढ्या शेंगा आहेत तेवढ्या रात्रीच निवडून ठेवल्या होत्या, ज्या मी पांढऱ्या बाउलमध्ये ठेवलेल्या आहेत त्या। आणि ज्या भाज्या मला चिरायच्या आहेत तर त्या भाज्या मी आत्ता चिरणार आहे, कारण भाज्या रात्री निवडल्यामुळे सकाळी आपल्याला भाजी बनवण्यासाठी खूप इझी जातं। तर आता सर्व भाज्या चिरून घेऊयात आणि कांदाही भाजलेला आहे तर कांदा एका प्लेटमध्ये काढून ठेवू। तर भोगीची भाजी बनवण्यासाठी मी पावटा, वालपापडी, वाल, वाटाणा, गवार, ओला हरभरा, बीन्स, टोमॅटो, आलं, लसूण, कढीपत्ता, वांगे, बटाटे, ऊस, पेरू, बोर, पालक, मेथी आणि कोथिंबीर हे सर्व घेतलेलं आहे। सकाळी सकाळी खूप घाई असते तर तशीच माझीही आहे, तर त्यामुळे मी अगोदर आता भाज्या तेलात आणि मिठात वाफायला ठेवणार आहे आणि बाजूला मसाला भाजून घेणार आहे। तर चला तर मग भाजीला फोडणी घालूयात। तर इथे मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये तेल घातलं होतं। तेल तापलेलं आहे, त्यामध्ये जिरं, मोहरी, ओबडधोबड वाटलेलं आलं, लसूण घालून व्यवस्थित परतून घेऊयात। आता घातलेले आहे हळद, कोथिंबीर, मेथी आणि आता पालक घालून व्यवस्थित परतून घेऊयात। भाजी बनवण्यासाठी कुकर वापरलेला आहे, पण कुकरचं झाकण लावणार नाही। कुकरचा वापर आपण पातेल्याप्रमाणे करत आहोत। आता घातलेला आहे टोमॅटो पण व्यवस्थित परतून घेऊया आणि एक अर्धा मिनिट झाल्यानंतर आपण भाज्या घालूयात, कारण टोमॅटो नंतर परत अजून भाज्यांमध्ये शिजणारच आहे। आता सर्व भाज्या घालून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया। यामध्ये घातलेला आहे आता ऊस, पेरू आणि बोर। जर छोटी गावरान बोरं असतील तर तुम्ही कट न करता तसेच घालू शकता। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित परतून घेऊयात आणि आता यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती भाज्या शिजवायच्या आहेत आणि मसाला बनवताना अधूनमधून चेक करायचा आहे। तर इथे मी किसलेलं 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे। थोडंसं परतून घेऊन त्यामध्ये 1 चमचा तेल घालणार आहोत। तेल घालून व्यवस्थित परतून घेऊयात। तर आपलं खोबरं भाजून तयार आहे। एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता घातलेलं आहे तीळ आणि शेंगदाणे। छोटी अर्धी वाटी हे मी घेतलेलं आहे। तर व्यवस्थित भाजून घेऊयात। 1 चमचा तेल घातलेला आहे। तीळ आणि शेंगदाणे थोडेसे भाजून झाल्यानंतर त्यामध्ये घातलेला आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर। हे दोन्ही आपण व्यवस्थित तीळ आणि शेंगदाण्यामध्ये परतून घेऊयात। बघू शकता तीळ, शेंगदाणे, कढीपत्ता आणि कोथिंबीर भाजून झालेला आहे। तर घेऊयात। कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण गॅस बंद करून लाल तिखट घालणार आहोत, कारण कढई भरपूर तापलेली आहे तर ठसका होऊ शकतो आणि लाल तिखटही जळू शकतं। त्यामुळे कांद्यामध्ये लाल तिखटही परतून झालेला आहे। मसाला भाजून तयार झालेला आहे। आता थोडंसं थंड करण्यासाठी ठेवूयात। मसाला भाजतानाही भाजीला मी 1-2 वेळा चेक केलं होतं आणि आता अजून एकदा करून बघूयात। तर भाज्या
बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत आणि आता मसाला थंड झालेला आहे। तर सर्वात अगोदर आपण खोबरं काढून घेऊयात। सर्व जर एकत्र घातलं तर खोबरं आपलं बारीक होणार नाही। आणि आता खोबरं बारीक झालेलं आहे, तर आता बाकीचं साहित्य सर्व बारीक करून घेऊयात। तर एकदा मी फिरवून घेतलेलं आहे। तर आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया, म्हणजे एकदम बारीक पेस्ट होईल। तर बघू शकता आपला मसाला तयार आहे। तर आता मी 2 ते 3 चमचे काळा मसाला घातलेला आहे आणि जो मसाला आता आपण बनवला होता तो पण घातलेला आहे। हे सर्व मिक्स करूयात। थोडंसं पाणी घालूयात, म्हणजे मसाले तळाला चिकटणार नाहीत। आणि आता पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, तर गरजेनुसार पाणी घालणार आहोत। तर पाणी घातलेलं आहे, अजून थोडंसं घालूयात। तर आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे। भाजी आता शिजवून घेऊयात। भाजी बऱ्यापैकी तेलामध्ये आपण अगोदर परतून घेतलेली आहे, त्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नाही। आता भाकरी बनवूयात। तर इथे मी बाजरीचं पीठ, पाणी आणि तीळ घेतलेले आहेत। तर पाणी थंडच आहे। बाजरीचं पीठ मी एका ताटामध्ये घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मळून घेऊयात। पीठ छान मळायचं आहे, म्हणजे भाकरी आपली तुटणार नाही। तर अर्धा गोळा मी काढून घेतलेला आहे। अशा प्रकारे खाली पीठ घालून भाकरी व्यवस्थित थापून घ्यायची आहे। ताटाखाली एक ओला कपडा घडी करून घेतलेला आहे, त्यामुळे ताट सरकणार नाही। आणि आता थोडेसे तीळ घालून अजून भाकरी थापून घेऊयात, म्हणजे तीळ व्यवस्थित भाकरीला चिटकतील। आणि भाकरी तव्यावर घालताना थोडंसं भाकरीला पाणी लावायचं आणि तव्यावरही थोडंसं शिंपडायचं आणि नंतर भाकरी घालायची, म्हणजे भाकरी सरकणार नाही पाणी लावताना। तर इकडे आपली भाजी शिजत आहे। भाकरी आता पलटून घेतलेली आहे। तर भाजी शिजून रेडी आहे। भाजीचा गॅस मी आता बंद केलेला आहे। भाकरी सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। मागच्या साईडने भाकरी भाजून झालेली आहे। बघू शकता भाकरी मस्त फुगलेली आहे आणि मस्त गोल गरगरीत बाजरीची भाकरी तीळ लावून तयार आहे। तर इथे आपली भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी मस्त तयार आहे। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आपण ह्या भाजीमध्ये वेगवेगळ्या भाज्या घातलेल्या आहेत, तर काही भाज्या शिजायला वेळ लागतो, पण भाज्या आपण तेला मिठामध्ये शिजवल्यामुळे आणि एका साईडला लगेच मसाला बनवल्यामुळे भाजी आपली लवकर बनवून तयार झालेली आहे। उद्या मकर संक्रांत आहे, तर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा। तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय बाय।